एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल लर्न इंग्लिश विथ सुवर्णा मॅम. तर फ्रेंड्स, कालच्या व्हिडिओमध्ये आपण व्हॉट एव्हर, व्हेन एव्हर आणि वेअर एव्हर यांचा उपयोग इंग्रजी वाक्यामध्ये कसा करतात आणि यांचा अर्थ काय आहे ते मराठी वाक्यांद्वारे शिकलो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये देखील आपण हाऊ एव्हर, विच एव्हर आणि हू एव्हर यांचा मराठीतून अर्थ काय आहे आणि हे मराठीतील वाक्य इंग्रजीमध्ये करताना ते वाक्यामध्ये कसे वापरले जाते ते समजून घेणार आहोत. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ खूपच इन्फॉर्मेटिव्ह आणि युजफुलसुद्धा आहे. तेव्हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. तर आता सर्वात आधी आपण बघणार आहोत हाऊ एव्हर याबद्दल. आता हाऊ म्हणजेच काय, कसा किंवा कशी, कसे असा आपण मराठीतून अर्थ आपल्याला माहिती आहे. मग हाऊ एव्हर म्हणजेच काय, तर कसंही किंवा कितीही किंवा तरीही म्हणजेच इन एनी वे, कसंही. हाऊ एव्हर म्हणजेच हाऊ प्लस एव्हर झालेला आहे शब्द हाऊ एव्हर, त्यामुळे त्याचं मिनिंग आहे कसंही, कितीही किंवा तरीही. आता हाऊ एव्हर हे इंग्रजी वाक्यांमध्ये कसं वापरले जाते ते आपण आपल्या रोजच्या बोलण्यातील मराठी वाक्यांमधूनच समजून घेणार आहोत. आता इथे बघा, मी फर्स्ट सेंटेन्स लिहिलेलं आहे, आम्ही पूर्ण प्रयत्न केले तरीही आम्ही सामना हरलो. आता बघा, आम्ही पूर्ण प्रयत्न केले, इथे दोन वाक्य आहेत, आम्ही पूर्ण प्रयत्न केले. मग हे इंग्रजीत कसं येणार आहे, आम्ही म्हणजेच वी ट्राईड म्हणजेच काय, प्रयत्न केले. वी ट्राईड, पूर्ण प्रयत्न म्हणजेच काय, वी ट्राईड आवर बेस्ट. आम्ही पूर्ण प्रयत्न केले तरीही, आता तरीही म्हणजेच हाऊ एव्हर या अर्थाने, म्हणून आपण इथे काय वापरणार आहोत, हाऊ एव्हर. हाऊ एव्हर आम्ही सामना हारलो म्हणजेच हरलो म्हणजेच काय, सेकंड फॉर्म लॉस्ट, वी लॉस्ट द मॅच. अशा प्रकारे हे सेंटेन्स इथे येणार आहे हाऊ एव्हरचा उपयोग करून. वी ट्राईड अवर बेस्ट, हाऊ एव्हर वी लॉस्ट द मॅच म्हणजेच आपण इथे कशाचा उपयोग केला आहे, तर हाऊ एव्हरचा. त्यानंतर नेक्स्ट सेंटेन्स बघा, तुम्ही त्याला कसंही शिकवा तो पास होणार नाही. बघा इथे काय आलेलं आहे, कसंही. तुम्ही त्याला कसंही शिकवा म्हणजेच आता हे सेंटेन्स इंग्रजीमध्ये कसं येणार आहे, हाऊ एव्हर म्हणजेच काय, कसंही. यू टीच हिम, तुम्ही त्याला शिकवा. यू टीच हिम. बघा, हाऊ एव्हर यू टीच हिम, तुम्ही त्याला कसंही शिकवा तरी काय, तो पास होणार नाही. म्हणजेच पास होणार नाही म्हणजेच ही विल नॉट पास. ही विल नॉट पास, तो पास होणार नाही. हाऊ एव्हर यू टीच हिम ही विल नॉट पास, किंवा तुम्ही त्याला कसंही शिकवा तो पास होणार नाही, किंवा तुम्ही त्याला कितीही शिकवा तो पास होणार नाही. कितीही कसंही जरी असलं तरी इथे वापर कशाचा होणार आहे, हाऊ एव्हरचा. त्यानंतर नेक्स्ट बघा, काम अवघड आहे तरीही ते शक्य आहे. बघा एखाद्या वेळेस आपण म्हणतो की हे काम तर खूपच अवघड आहे पण तरीही ते शक्य आहे म्हणजे करता येण्यासारखं आहे. तरीही इथे मराठी शब्द आलेला आहे, त्यासाठी आपण हाऊ एव्हरचा उपयोग इथे करणार आहोत. मग आता हे इंग्रजीत कसं येणार आहे, काम अवघड आहे म्हणजेच काय, द टास्क इज टफ. टास्क म्हणजेच काय, काम. इज टफ. हाऊ एव्हर तरीही काय आहे ते शक्य आहे. शक्य, मी इथे शॉर्ट फॉर्म येणार आहे, इट इज पॉसिबल म्हणजेच शक्य आहे. द टास्क इज टफ, हाऊ एव्हर इट्स पॉसिबल, काम अवघड आहे तरीही ते शक्य आहे. तर अशा प्रकारे तुम्ही मराठी वाक्यांमध्ये जर कसंही, कितीही किंवा तरीही अशा अर्थाचे शब्द जर आलेले असले तर त्या ठिकाणी तुम्ही कशाचा उपयोग करायचा आहे, तर हाऊ एव्हरचा. त्यानंतर आता नेक्स्ट आहे विच एव्हर. विच म्हणजेच काय, कोणता, कोणती, कोणते. आणि विच एव्हर म्हणजेच काय, तर कोणताही किंवा जे कोणतं किंवा जी कोणती वस्तू असं सुद्धा आपण म्हणू शकतो. आता विच एव्हर हे लिव्हिंग किंवा नॉन लिव्हिंग या दोघांसाठी सुद्धा आपण वापरू शकतो. आता बघा इथे नेक्स्ट आहे, जे काही तू खाशील ते माझ्यासाठी आणशील किंवा माझ्यासाठी देखील आण असं सुद्धा आपण बऱ्याच वेळेला म्हणतो. म्हणजेच आता जे काही म्हणजे कोणतंही, जे काही आणशील तू या अर्थाने. मग इथे आपण हे सेंटेन्स कसे बनवणार आहोत, आता इथे आपण विच एव्हर वापरूनच इथे सेंटेन्स बनवणार आहोत. विच एव्हर यू विल ईट म्हणजे तू खाशील. इट
यू विल ब्रिंग, यू विल ब्रिंग फॉर मी. बघा अशा प्रकारे हे सेंटेन्स इथे तयार झालेलं आहे. आता ते माझ्यासाठी आण. आता तेसाठी इथे इट लिहिण्याची काहीच गरज नाही आहे. ते नाही लिहिलं तरी विच एव्हर याच्यामध्ये ते त्या अर्थातून ते अभिप्रेत होत असते, विच एव्हर या शब्दातून. विच एव्हर यू विल इट यू विल ब्रिंग फॉर मी. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आता इथे काय म्हटलेलं आहे, जे काही तू खाशील, म्हणजे एक प्रकारे इथे जोर देऊन हे वाक्य बोलण्यात आलेलं आहे की जे काही तू खाशील, म्हणजे जे काही यासाठी विच एव्हर तर तुम्ही वापरू शकता. पण त्याचबरोबर विच सो एव्हर यू विल इट, म्हणजेच विच सो एव्हर हा शब्द पण तुम्ही इथे इथे वापरू शकता. मग सो हे आपण केव्हा वापरू शकतो, विच सो एव्हर किंवा हाऊ सो एव्हर किंवा हू सो एव्हर हे तुम्ही केव्हा वापरू शकता की एखाद्या वाक्यामध्ये जोर देऊन ते वाक्य, तो शब्द जर बोलला गेलेला असेल तर त्यावेळेला तुम्ही विच सो एव्हर असं वापरू शकता. दोघांचं मिनिंगसुद्धा एकच आहे. तुम्ही विच सो एव्हर वापरलं किंवा विच एव्हर वापरलं तरी ते तुमचं बरोबरच येणार आहे. आता नेक्स्ट बघा, यापैकी जे चॉकलेट तुला आवडेल ते घे. हे बघा 2-3 चॉकलेट असतील किंवा 5-6 चॉकलेट असतील तर आपण काय म्हणतो की यापैकी जे चॉकलेट तुला आवडेल ते तू घे. मग आता म्हणजे जे काही आवडेल तुला ते घे या अर्थाने आपण इथे काय घेणार आहोत, घे म्हणजेच काय, इथे इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे म्हणून आपण इथे टेकने सुरुवात करणार आहोत. टेक विच एव्हर. बघा टेक विच एव्हर काय घेणार, चॉकलेट किंवा विच ऑफ दिस चॉकलेट, विच एव्हर ऑफ दिस चॉकलेट म्हणजे या चॉकलेटपैकी या अर्थाने. टेक विच एव्हर ऑफ दिस चॉकलेट यू लाईक. अशा प्रकारे हे सेंटेन्स इथे इंग्रजीमध्ये येणार आहे. म्हणजे यापैकी, विच एव्हर म्हणजेच काय, यापैकी या अर्थाने. टेक ऑफ दिस चॉकलेट या चॉकलेटपैकी तुला जे आवडेल ते घे, यू लाईक. टेक विच एव्हर ऑफ दिस चॉकलेट यू लाईक अशा प्रकारे. त्यानंतर नेक्स्ट आहे, तुझ्याकडे जे पुस्तक असेल ते मला दे. बघा आता याचं ट्रान्सलेशन कसं येणार आहे, तुझ्याकडे जे पुस्तक आहे म्हणजेच विच एव्हर बुक, जे काही, WHICHEVER, विच एव्हर बुक, जे काही पुस्तकं तुझ्याकडे असतील या अर्थाने. विच एव्हर बुक यू हॅव, तुझ्याकडे आहेत किंवा असतील, काय दिलं आहे ते मला दे म्हणजेच गिव मी. आता तेसाठी आपण इथे इट नाही घेतलं आहे, ते नाही घेतलं तरी ते हिच्यामध्ये त्याचा अर्थ अभिप्रेत आहे. विच एव्हर बुक यू हॅव गिव मी, तुझ्याकडे जे पुस्तक असेल ते मला दे. अशा प्रकारे मग आपण विच एव्हरचा उपयोग मराठी वाक्यातून इंग्रजीत वाक्य तयार करताना इथे केलेला आहे. त्यानंतर आता नेक्स्ट आहे हू एव्हर. हू एव्हर म्हणजेच काय, कोण. हू म्हणजेच कोण हे तुम्हाला तर माहितीच आहे. मग हू एव्हर म्हणजेच काय की जो कोणी किंवा कोणीही सजीव असेल तो. आता सेंटेन्स त्याच्यासाठी काय घेतलेलं आहे, ज्याने कोणी हे केले आहे त्याला शिक्षा झाली पाहिजे. ज्याने कोणी म्हणजे जो कोणी असेल तो या अर्थाने. मग ज्याने कोणी म्हणून आपण इथे काय वापरणार आहोत, हू एव्हर. ज्याने कोणी म्हणजेच हू एव्हर हे केले आहे म्हणजेच हू एव्हर हॅज डन धिस, त्याला शिक्षा झाली पाहिजे. म्हणजेच झाली पाहिजे म्हणजे शुड बी, शुड. आणि शिक्षा म्हणून आपण त्याच्यासाठी शब्द वापरतो पनिश, म्हणून आपण इथे काय घेणार आहोत, पनिश्ड. बघा अशा प्रकारे मग हे वाक्य इंग्रजीत ट्रान्सलेट आहे. हू एव्हर हॅज डन दिस, ज्याने कोणीही केले आहे, शुड बी पनिश, त्याला शिक्षा झाली पाहिजे. अशा प्रकारे हू एव्हरचा वापर करून आपण हे वाक्य इंग्रजीत ट्रान्सलेट केलेलं. आता नेक्स्ट सेंटेन्स बघा, जो कोणी प्रथम येईल त्याला बक्षीस मिळेल. जो कोणी म्हणजेच काय, हू एव्हर. यासाठी हू एव्हर हा शब्द इथे येणार आहे. मग याचं इंग्रजी ट्रान्सलेशन कसं होणार आहे, जो कोणी जिंकेल किंवा जो कोणी प्रथम येईल म्हणजेच इथे काय येणार आहे, हू एव्हर कम्स फर्स्ट. म्हणजेच काय, जो कोणी प्रथम येईल त्याला काय मिळेल, विल गेट द प्राइज, विल
गेट द प्राईज, त्याला बक्षीस मिळेल. हू एवर कम फर्स्ट विल गेट द प्राईज. आता त्यालासाठी आपण इथे घेतलं का? नाही. जो कोणी प्रथम येईल, अर्थातच हू एवरमध्येच इथे तो अर्थ आलेला आहे, म्हणून आपण विल गेट द प्राईज, बक्षीस मिळेल असं आपण इथे इंग्रजीतून घेतलेलं आहे. आता नेक्स्ट बघा, ज्याने कोणी तुला हे सांगितले तो चुकीचा होता. म्हणजे एखादी गोष्ट एखाद्याने सांगितली असेल एखाद्याला, तर आपण काय म्हणतो? ज्याने कोणी तुला हे सांगितले आहे तो चुकीचा होता, किंवा त्याने सांगितलेलं ते चुकीचं होतं. मग आता ज्याने कोणी म्हणजेच इथे काय येणार आहे? हू एव्हर. म्हणून आपण इथे काय घेणार आहोत सुरुवातीला? हू एव्हर तुला सांगितले, म्हणजेच काय? टोल्ड यू. टोल्ड यू धिस, हे सांगितले हे, म्हणून आपण इथे घेणार आहोत धिस. हू एव्हर टोल्ड यू धिस, तो चुकीचा होता, म्हणजेच वॉज रॉंग. अशा प्रकारे हे वाक्य इंग्रजीत येणार आहे. वॉज रॉंग, तो चुकीचा होता असं घेतलं का? नाही. वॉज रॉंग. हू एव्हर टोल्ड, ज्याने कोणी तुला हे सांगितलं तो चुकीचा होता. हू एव्हरमध्येच इथे तो याचा अभिप्रेत आहे, म्हणून आपण इथे घेतलेलं नाही आहे, ते हे लक्षात ठेवायचं. आता नेक्स्ट बघा, जे काही त्याने विकले ते माझे होते. आता हे जे सेंटेन्स आहे इथे मी हाऊ एव्हर वापरायचं का हू एव्हर वापरायचं का विच एव्हर वापरायचं, त्यासाठी मी इथे ब्लँक सोडलेला आहे आणि सेंटेन्स इथे घेतलेला आहे की ही सोल्ड, त्याने विकले, इट वॉज माईन, ते माझे होते. जे काही त्याने विकले ते माझे होते, म्हणजेच डॅश ही सोल्ड, इट वॉज माईन. तर ह्या ब्लँकमध्ये इथे हाऊ एव्हर येणार आहे, हू एव्हर येणार आहे का विच एव्हर येणार आहे, ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये संपूर्ण वाक्य लिहून कमेंट बॉक्समध्ये ते सेंटेन्स तुम्ही लिहायचे आहे. तिथे मी तुमचं ते आन्सर चेक करणार आहे. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये देखील आपण हाऊ एव्हर, हू एव्हर आणि विच एव्हर यांचा मराठीतून अर्थ काय आहे आणि त्याचं इंग्रजी ट्रान्सलेशन करताना इंग्रजी वाक्यात त्याचा कशा प्रकारे उपयोग केला जातो ते संपूर्णपणे समजून घेतले. तेव्हा आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. थँक्यू.